संत जे मागणं मागतात ते स्वतःसाठी कधी मागत नाहीत. इथं आपल्याला वाटतं की समर्थ स्वतःसाठी मागतायत, पण ते स्वतःसाठी मागत नाही आहेत. त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे पुढच्या चरणामध्ये. झड करी भीमराया तू करी दृढ काया, माझी काया तू दृढ कर, वज्रदेही मला बनव, रघुवीर भजनाया लाग वेगेची जाया. रामरायाचं भजन त्यामुळे माझं राहिलंय. रामरायाची भक्ती करण्यासाठी मला बल दे, सामर्थ्य दे, मला या व्याधीपासून दूर कर. संतांचं मागणं हे स्वार्थाचं नसतं. आणि रघुवीर भजनासाठी तरी त्यांना दृढ काया का हवी, कारण रामरायांनी समर्थांना आज्ञा केलेली होती की तुला धर्मकार्य करण्यासाठी मी निर्माण केलेलं आहे. तेव्हा धर्मकार्य करण्यासाठी हा तुझा देह आहे, त्याचा प्रत्येक क्षण तुझ्या जीवनाचा तुला धर्मासाठी जगायचं आहे. आणि यासाठी समर्थ मारुतीरायांना म्हणतात, धर्मकार्य जर माझ्याकडून घडायचं असेल, रामभक्ती मी करणं आणि समाजाकडून करून घेणं, त्या रामभक्तीचा प्रचार प्रसार हे जर कर्म मला करायचं असेल, तर माझा देह बलवान हवा, दृढ हवा. हे कार्य करतानाच मला या व्याधीनं जखडलेलं आहे. तेव्हा आता मला यापासून दूर कर. तुझं विण मज पाहे, पाहता कोण आहे, म्हणून मन माझे रे तुझी वास पाहे. मज तुझ निरविले पाहिजे आठविले, सकळीक निज दासा लागी सांभाळविले. अत्यंत हृदय असा हनुमंत आणि समर्थ यांचा एक संबंध आहे. समर्थ संप्रदायामध्ये हा संबंध इतका जिव्हाळ्याचा आणि प्रेमाचा आहे की त्याला दुसरी तोड नाही आहे. रामराय या लहान बालकाला म्हणतात, इथून पुढं हा म्हणजे कोण, हनुमान तुझं रक्षण करेल. जे काही तुझं सांगणं असेल, बोलणं असेल, निवेदन असेल, ते सर्वच्या सर्व हनुमंताला कर, ते माझ्यापर्यंत पोहोचेल. मज म्हणजे समर्थ सांगतात मारुतीरायांना, मज तुझं म्हणजे हनुमंतराया तुला निरविले, सोपवलं. रामरायांनी मला तुला सोपवलेलं आहे. पाहिजे आठविले, माझ्या बालपणी घडलेली ही घटना आहे, तू विसरलास की काय? लक्षात ठेव, हे आठव रामरायांनी काय तुला सांगितलेलं आहे. सकळीक निज दासा लागी सांभाळविले. निजदास म्हणजे आपले शरणागत भक्त आहेत, त्या भक्तांना तू सांभाळतोस. मग मी काही तुला जड झालोय का? माझा सांभाळ का तू नाही करत आहेस? उचित हित करावे, उद्धरावे धरावे, अनहित न करावे, त्वा जनी यश घ्यावे. अघटित घडवावे, सेवका सोडवावे, हरिभजन घडावे, दुःख ते बिघडावे. समर्थ म्हणतात, तू माझं रक्षण कर आणि जगामध्ये तुझी यशोगाथा पुन्हा गायली जाईल. उचित असं तुला हित करायचं आहे, यश पुन्हा प्राप्त करायचं आहे. आणि हे यश प्राप्त कसं करायचं आहे? आम्हा भक्तांचं रक्षण करून. उचित हित करावे, उद्धरावे धरावे, माझा उद्धार कर बाबा. अनहित न करावे, त्वा जनी यश घ्यावे. आणि माझी उपेक्षा करणं म्हणजेच अनहित आहे, अहित आहे, असं तू करू नको. आणि जगामध्ये पुन्हा यशस्वी हो. अघटित घडवावे, सेवका सोडवावे, या सेवकाला या व्याधीच्या पकडीतून तू सोडव. हरिभजन घडावे, दुःख ते बिघडावे. पुन्हा समर्थ सांगतात, मला का या व्याधीतून मुक्त व्हायचं आहे? हरिभजन घडावे, भगवंताचं भजन माझ्याकडून घडावं. आणि त्याच्यासाठी मी तुला हे मागत आहे मारुतीराया, तू लवकर ये आणि माझी व्याधी दूर कर.